त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुरतेने इथे बसलेले आहात ते महाराष्ट्राचे यशस्वी युवा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। अरे त्या मीडिया वाल्यांना राहू द्या, त्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात आपण जातो बेटा। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय भवानी, जय भवानी। मंचावर उपस्थित राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर जी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि उद्याचे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मंचावर उपस्थित माधवराव पाटील किन्हाळकर, निलय नाईक, राम पाटील रातोळीकर, ओमप्रकाश पोकर्णा, रमेशदादा पाटील, श्यामसुंदरजी शिंदे, गुणवंत पाटील हरगंगेकर, प्रल्हादराव इंगळे, रामराव चौधरी, दत्ताजी पाटील, गणपतराव पेट्टेवाड, प्रवीण गायकवाड, बबनराव बारसे, नागनाथ घिसेवाड, सुभाषराव किन्हाळकर, किशोर पाटील, प्रवीण साळे, राजा देशमुख, शिवाजी पाटील किन्हाळकर, निलेश देशमुख, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासपा आणि आपल्याला ज्यांनी आता समर्थन दिलाय ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी बंधूंनो, नांदेडच्या निवडणुकीमध्ये आता रंग भरला जातो। नांदेडमध्ये महायुतीचा झंझावात असा आहे की आता अशोकरावांना किरायानं लोक आणावे लागतात। आमची सभा होते, आम्ही मंच किरायाने आणतो, खुर्च्या किरायाने आणतो, पण लोक आम्हाला आणावे लागत नाही, नेते आम्हाला आणावे लागत नाही। अशोकरावांची अवस्था बघा, त्यांनी मंच किरायाने आणला, त्यांनी खुर्च्या किरायाने आणल्या, त्यांनी माणसं किरायाने आणले आणि काल नेता देखील किरायाने आणला। म्हणजे त्यांना आता एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये अशोकरावांनी तयार केला। किरायानं नेता, किरायानं पक्ष आणून आपल्या समर्थनार्थ भाषण आता अशोकराव करत आहेत। पण अशोकराव तुम्ही कोणाला आणलं या ठिकाणी, कोणाला आणलं? अरे बाबा, काय अवस्था आहे त्या राज ठाकरे त्यांच्या मनसेची। तो मनसे पहिले होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मग तो झाला मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, आणि त्याच्यानंतर झाला उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना। म्हणजे काय अवस्था आहे, लग्न दुसऱ्याचंच आणि हे नाचून राहिले। आपल्याकडे म्हणतो ना, बघा बघा रताळ्याला म्हणताय केळं आणि दुसऱ्याच्याच लग्नात नाचतं खुळं, अशा प्रकारची अवस्था आहे। पण अशोकराव ज्या लोकांना या ठिकाणी कधी खेळताच आलं नाही, जे पहिल्या बॉलवर आउट झाले, असे नेते आणून तुम्ही जे मोदी रोज सेंचुरी मारतात, यांच्यावर कितीही आग पाखड केली तरी देखील जनता मोदींसोबतच राहणार आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, राज ठाकरेंचं देखील मला आश्चर्य वाटतं। ते आले आणि काय काय बोलले हो, वाटेल ते बोलले। यांचं बरं आहे, यांना खेळायचंच नाहीये, त्या पुरावा द्यायचा नाहीये, जे मनात येईल ते बोललं आणि निघून गेलं। पण बंधू भगिनींनो, माझ्याबद्दल ते असं म्हणाले, हा बसवलेला मुख्यमंत्री आहे। अरे मला लोकांनी बसवलं, मला मोदीजींनी बसवलं,
तुम्हाला घरी बसवलं, मला मुख्यमंत्री पदावर बसवलं. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या मुख्यमंत्र्यांनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. आणि म्हणूनच ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, सगळीकडे आम्हाला निवडून दिलं आणि तुमचा सुपडा साफ केला. आता राज ठाकरेंची अवस्था कशी आहे माहिती आहे? आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. एकही राहिला नाही, एकही राहिला नाही. बंधू भगिनींनो, अशा किरायाच्या लोकांच्या भरोशावर निवडणुका जिंकता येत नाही. काय म्हणाले हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देतात. कमीत कमी एवढा तर अभ्यास करून यायला पाहिजे होता. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा करार केव्हा झाला? 2010 साली. कोणी केला? अशोक चव्हाणांनी केला. अशोक चव्हाणांनी. अरे ज्यांच्या करता तुम्ही या ठिकाणी सभा घेण्याकरता आलात, त्या अशोकराव चव्हाणांनी 2010 साली या महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी गुजरातला देण्याचा नारपारचा करार केला. पण बंधू भगिनींनो, हा पठ्ठ्या होता. तो करार रद्द करून महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्रामध्ये माग परत आणणारा हा देवेंद्र फडणवीस आहे. या देवेंद्र फडणवीसनी तो करार रद्द केला आणि ते पाणी वापस आणलं. पण काय स्थिती आहे? 2010 साली अशोकराव चव्हाण म्हणायचे हा कोण राज ठाकरे बेडकासारखा ड्रॉ करतो. आता त्याच राज ठाकरेला बोलून या ठिकाणी सभा घेत आहेत. बंधू भगिनींनो, मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो. आता या देशामध्ये कोणीही कितीही ओरडलं, किती आकांड तांडव केला, देशाच्या जनतेनं ठरवलाय आता मोदी मोदी आणि मोदीच. ही काय ग्रामपंचायतची निवडणूक नाहीये, जिल्हा परिषदची निवडणूक नाहीये. या देशाची निवडणूक आहे. देशाची निवडणूक, भारत देशाची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हातामध्ये राहू शकतो, कोण याला सुरक्षित ठेवू शकतो, या देशाचा मान सन्मान अभिमान कोण वाढवू शकतो, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आपण बघितलं असेल, जवळजवळ 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसचं अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी सरकार हे आपण बघितलं. आणि 5 वर्षाचं मोदीजींचं स्वच्छ प्रशासन बघितलं, सामान्य माणसाला न्याय देणारं सरकार बघितलं. आणि त्यामुळेच आता जे लोक भ्रष्टाचारी आहेत ते सगळे लोक अस्वस्थ आहेत आणि ते म्हणतात मोदी हटाव, मोदी हटाव. अरे तुम्ही काय खाऊन मोदींना हटवाल? ही चिंता तुम्हाला हटवल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं, राहुल गांधींनी पुन्हा तोच आला. मला कधी आश्चर्य वाटतं, पुन्हा राहुल गांधी म्हणाले गरिबी हटाव. मला आश्चर्य वाटतं की मला लाज का वाटत नाही. अरे 5-5 पिढ्या तेच सांगता. तुमच्या पणजोबांनी, चांगला माणूस होता, मी वाईट नाही म्हणत, पण तुमच्या पणजोबांनी सांगितलं होतं गरिबी हटवतो, हटली नाही वाढली. तुमच्या आजीने सांगितलं गरिबी हटवतो, हटली नाही वाढली. तुमच्या वडिलांनी सांगितलं गरिबी हटवू, हटली नाही वाढली. तुमच्या आईने सांगितलं गरिबी हटवू, हटली नाही वाढली. आता तुम्ही पण सांगता गरिबी हटवू. अरे काय खाऊन तुम्ही गरिबी हटवणार आहे? काय कार्यक्रम तुमच्याकडे आहे? यांना विचारलं काय कार्यक्रम आहे? म्हणाले कार्यक्रम म्हणजे आम्ही गरीबाला 72,000 रुपये देणार आहोत. आता आकडा कुठला आणला मला माहित नाहीये. आकड्याचे खेळ कसे करतात आणि कुठला आकडा लावतात माहिती. मला 72,000 देणार. ठीक आहे बाबा, पण देणार कुठं आहेस सांग ना. राहुल गांधी म्हणाले नाही आम्ही देऊन देऊ. त्यांना काही सांगता आलं, कारण त्यांचं कसं आहे, जे लिहून दिलं ते वाचतात, त्यांना बाकी त्याच्या पलीकडचं माहित नसतं. पण त्याच्यानंतर चिदंबरम होते बाजूला. चिदंबरमला विचारलं, हो तुम्ही देशाचे अर्थमंत्री होता चिदंबरम, देशाचे अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी तुम्ही तरी सांगा. हे म्हणतात 72,000 रुपये देऊ, 72,000 रुपये देऊ. चिदंबरम म्हणाले काय की आता गेल्या 2-3 वर्षात जरा पैसे येतात तिजोरीमध्ये, पुढच्या 2-3 वर्षात अजून पैसे येतील, आले की आम्ही देऊन टाकू. अरे वारे वा, आईजीच्या जीवावर बाईजी उधार. म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची, देशाच्या तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगायचं 2-3 वर्षात जरा पैसा जोरात आलाय तो पैसा आम्ही वाटू. अरे वाटायला तुम्ही कशाला पाहिजे? आहेत ना नरेंद्र मोदी, ते वाटतील ना याकरता. पण बंधू भगिनींनो,
कार्यक्रम नाही, काही माहिती नाही, वाटेल ते बोलतात. यांच्या योजना कशा आहेत? एका व्यक्तीला विचारलं, बाबा रे तुझ्यावर 1 लाखाचं कर्ज आहे, हे कर्ज तू कसं फेडणार आहे? तुम्हाला सोपं आहे, कालच कोंबडी आणली आहे, त्या कोंबडीला 4 अंडे होतील, मग त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्या 4 कोंबड्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्या 16 कोंबड्यांना 64 अंडे होतील, मग त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा 640 कोंबड्या झाल्या की त्या कोंबड्या विकतो आणि 1 लाख रुपये परत करतो. असा कोंबड्या विकण्याचा धंदा राहुल गांधींनी सुरू केलाय आणि गरीबाला सांगून राहिला कोंबड्या विकतो आणि तुम्हाला पैसे देतो. बंधू भगिनींनो, यांनी आपल्या जीवनामध्ये लोकांना मूर्ख बनवण्याच्या पलीकडे काही केलं नाही. एका गावात झाले काँग्रेसचा नेता गेला आणि त्या ठिकाणी म्हणाला, तुमच्या गावामध्ये रस्ता बनवतो, पिण्याचं पाणी आणतो, वाचनालय आणतो, व्यायामशाळा बांधतो, तुमच्या गावाच्या नदीवर पूल बांधतो. एक बाबाजी उभे राहिले, म्हणाले बाकी तर सर्व ठीक आहे, चांगलं आहे, स्वागत आहे, पण आमच्या गावात नदीच नाही आहे, तुम्ही पूल कसा बांधा? तो म्हणाले आधी का नाही सांगितलं, आता आधी नदी बांधतो मग पूल बांधतो. बंधू भगिनींनो, यांचं भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे. तुम्हाला माहिती आहे ना, टीव्हीवर एखादी सिरियल येते तर त्या सिरियलच्या आधी टीव्हीवर एक सूचना येते, या सिरियल मध्ये सगळे पात्र काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या भरोशावर ठेवा आणि मनोरंजनाकरता सिरियल दाखवतोय. अशी स्थिती राहुल गांधींची आहे. राहुल गांधींच्या भाषणाच्या पूर्वी काही दिवसांनी टीव्ही वाले दाखवतील हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे, तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर आमची जबाबदारी नाही आहे, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतोय. ही परिस्थिती राहुल गांधींची आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीवर खऱ्या अर्थानं आघात जर कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदींनी केला. मागच्या 5 वर्षातली एक योजना बघा. जनधन सारखी योजना, 34 कोटी कुटुंबांना त्या ठिकाणी बँकेचं खातं मिळालं. हे असे लोक होते, बँकेच्या दारात गेले तर चपराशी आत घेत नव्हता, आज त्यांच्याजवळ खातं आलं. पण केवळ खातं देऊन मोदीजी थांबले नाही. आपल्याला लक्षात असेल, राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते ते एकदा म्हणाले होते, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यात केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे भ्रष्टाचारामध्ये दलालीमध्ये चालले जातात. मोदीजींनी सांगितलं, मैं खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पोहोचेल. आणि जनधनच्या खात्यातनं मागच्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी 80,000 कोटी रुपये दिले. आज तुम्ही बघा, शेतीच्या योजना असेल खात्यामध्ये पैसे, विम्याच्या योजना असतील खात्यामध्ये पैसे, सामाजिक न्यायाच्या योजना असतील खात्यामध्ये पैसे, घरकुलाची योजना असेल खात्यामध्ये पैसे, शौचालयाची योजना असेल खात्यामध्ये पैसे. आता दलाल नाही, भ्रष्टाचार नाही, तहसीलदार नाही, तलाठी नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी मध्ये नाही. थेट दिल्लीहून पैसा निघतो आणि शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पैसा जातो. हे भ्रष्टाचारी संपूर्ण जे काँग्रेसनं तयार केलेलं होतं शासन होतं ते मोडून टाकण्याचं काम आज या ठिकाणी मोदीजींनी केलं आहे. आज बघा, स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय तयार झाली. मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले, देशामध्ये केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं, केवळ 45% लोकांकडे. आणि आज परिस्थिती काय आहे बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे, आमच्या माता भगिनींची शौचालयाविना अशी अवस्था होते, एक तर त्यांना संध्याकाळी सूर्य बुडण्याची वाट पाहावी लागते किंवा सूर्य उगवण्याच्या आधी बाहेर जावं लागतं. इतर वेळी नित्यकर्माकरता जायची वेळ आली तर तोंड दाखवून भुक्यांचा मार सहन करावा लागतो. 45%वरनं मात्र 5 वर्षामध्ये 98% घरामध्ये शौचालय आज मोदीजींच्या माध्यमातून तयार झालं. आमच्या माया माऊलीच्या लज्जेचं संरक्षण करण्याचं काम झालं. आज उज्ज्वलाच्या माध्यमातून कोट्यावधी घरांमध्ये गॅस गेले, कोट्यावधी 13 कोटी लोकांकडे आज उज्ज्वला योजनेतून गॅस पोहोचतायत. बंधू भगिनींनो, मोदीजी असं म्हणतात की ज्यावेळी एक आमची माया माऊली चुलीवर स्वयंपाक करते, प्रत्येक दिवशी तिच्या शरीरात इतका धूर जातो, एखाद्या व्यक्तीने जर रोज 300 बिड्या पिल्या तर 300 बिड्या पिल्यानंतर जेवढा धूर या ठिकाणी आमच्या
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जातो तेवढाच धूर आमच्या मायमाऊलीच्या शरीरात रोज जातो. ती रोज थोडं थोडं मरते, ती रोगराईनं ग्रसित होते आणि म्हणून तिला या धुरापासून मुक्ती देण्याकरता घरोघरी मोफत गॅस आणि सिलेंडर उज्ज्वलाच्या माध्यमातून दिलं. उजालाच्या माध्यमातून लाईट दिले, प्रत्येक गावात लाईट, प्रत्येक घरात लाईट दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतनं मोदीजींनी सांगितलं 2022 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाला आम्ही घर देऊ. आज गावोगावी घरं तयार होत आहेत. या महाराष्ट्रामध्ये 5 लाख घरं तयार झाले आहेत, अजून 5 लाख घरं बांधायला घेतले आहेत. शहरामध्ये अजून 5 लाख घरं आपण बांधतोय. ज्याचा जो प्लॉट नाही त्याला प्लॉट खरेदी करून देतोय, ज्याचं अतिक्रमण आहे ते नियमित करून देतोय. शहरामध्ये झोपडपट्टीत आहे तर त्याला मालकी हक्काचा पट्टा देतोय, त्याला 2.5 लाख रुपये घर बांधायला देतोय. तो कामगार असेल तर 4.5 लाख रुपये घर बांधायला देतोय. 2022 नाही, या महाराष्ट्रामध्ये मोदीजींचं स्वप्न पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करून टाकू. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीबाला घर या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे. आज श्रमेव जयते सारखी योजना मोदीजींनी आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून आमचा जो गरीब आहे, आमचा हात ठेलेवाला आहे, आमचा शेतमजूर आहे, आमची घरकामवाली बाई आहे, आज आमच्याकडे गवंडी काम करणारा आहे, याला मोदीजींनी सांगितलं की तो राबतो, पण ज्यावेळी म्हातारा होतो त्यावेळी त्याच्याजवळ काहीच नसतं. आणि म्हणून या गरीब माणसाकरता मोदीजींनी 3,000 रुपये पेन्शनचा निर्णय केला. 60 वर्षाचा झाला की त्याला मरेपर्यंत 3,000 रुपये पेन्शन मिळेल. ही योजना मोदीजींनी या ठिकाणी आणली. आज बंधू भगिनींनो, आयुष्यमान भारतच्या माध्यमातून आज आपण बघितलं गरीबाकडे सगळ्यात मोठा खर्च आरोग्याचा खर्च आहे. हार्टचं ऑपरेशन करायचं 2.5 लाख रुपये, लिव्हरचं ऑपरेशन करायचा 5 लाख रुपये, लाखो रुपयाचा खर्च गरीबांनी करायचा कसा? मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना आणली आणि देशातल्या 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. ऑपरेशन ही मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर हॉस्पिटलचं बिल मोफत, ओपीडी मोफत, औषधी मोफत. गरीबाला 5 लाखापर्यंत कुठलाही खर्च नाही. केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख गरीबांचे ऑपरेशन हे आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून झाले. आज आपण बघितलं आमचा शेतकरी आहे, या शेतकऱ्याला या ठिकाणी 6,000 रुपये थेट देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि दरवर्षी 75,000 कोटी रुपयाची थेट मदत या देशामध्ये शेतकऱ्याला देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. बंधू भगिनींनो, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 10 वर्षामध्ये एकता देशातल्या शेतकऱ्यांना यांनी 52,000 कोटी रुपये दिले आणि इतका त्याचा ढिंडोरा पिटला. मोदीजी दरवर्षी 75,000 कोटी देतात, म्हणजे 7.5 लाख कोटी रुपये 10 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातून, आणि मात्र 52,000 कोटी रुपये हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून. या नांदेड जिल्ह्यामध्ये मी अशोकरावला विचारतो, अशोकराव तुम्ही इतके सत्तेवर राहिलात, चला आपण हिशोब मांडू. तुमच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये या नांदेडला किती पैसे मिळाले हे तुम्ही सांगा. तुमच्या 15 वर्षात नांदेडला दुष्काळाचं अनुदान असेल, पीक विम्याचं अनुदान असेल, थेट मदत असेल, कर्जमाफी असेल, सगळं मिळून तुम्ही केवळ 500 कोटी रुपये नांदेडला दिले आणि आम्ही 4 वर्षामध्ये नांदेडला 2,226 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्याला मदत केली. आणि या ठिकाणी काळजीचं कारण नाही, तुमचं सरकार आहे. जर एखाद्याला विमा मिळाला नसेल तो मिळेल, एखाद्याला अनुदान मिळालं नसेल तर ते देखील मिळेल. आम्ही शेतकऱ्याकरता काम करणारे लोक. बंधू भगिनींनो, मोदीजींनी तर आता नवीन निर्णय केलाय. या देशामध्ये आजपर्यंत सरकारी अधिकाऱ्याला महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार, रिटायर झाल्यानंतर पेन्शन, आमच्या शेतकऱ्याला पगारही नाही आणि त्याला पेन्शनही नाही. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था वाईट होत होती. मोदीजींनी सांगितलं आता आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद मिळाला की आता मोदीजींनी हे घोषणा केली आहे, शेतकरी 60 वर्षाचा झाला की शेतकऱ्याला देखील पेन्शन देण्यात येईल. हा निर्णय आता आपल्या सरकारने घेतलाय. जगामध्ये शेतकऱ्याला पेन्शन देणारं भारत हे पहिलं राष्ट्र होणार आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतोय. मोदीजींनी दुसरी घोषणा केली, या ठिकाणी आमचे जे शेतकरी आहेत यांना 1 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी तर मिळेलच, पण दुष्काळामुळे कर्ज जर थकलं तर 5 वर्षापर्यंत त्याच्यावर 1 नवा पैशाचा व्याज भरावा लागणार नाही.
बंधू भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे, जर दुष्काळाने कर्ज थकलं तर प्रत्येक वेळी त्याच्यावर 12% व्याज लागतं, दुसऱ्या दिवशीपासून 12% व्याज लागतं. शेतकरी या कर्जाच्या बोजात असा फसतो की परत कधी निघू शकत नाही. पण आता एखाद वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष खराब असेल, पण एक चांगलं वर्ष आलं तरी देखील त्या चांगल्या वर्षाच्या भरोशावर तो कर्जातून बाहेर येईल, कारण 5 वर्ष त्याला व्याज भरायचं नाहीये. अशा प्रकारचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. आज आपण बघितलं, या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण रेल्वेची कामं चालू केली आहे. 13,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामं, हजारो कोटी रुपयाची रस्त्याची कामं, या नांदेड जिल्ह्यामध्ये 8,000 कोटीचे महामार्ग बनतायत. प्रधान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. जिल्ह्याचं चित्र हे पूर्णपणे या ठिकाणी बदलण्याचं काम आपण करतोय. मग त्या ठिकाणी नांदेड, देगलूर, बिदर हा रेल्वे मार्ग असेल, लातूर, नांदेड, वर्धा, यवतमाळ हा रेल्वे मार्ग असेल, हे सगळेच्या सगळे रेल्वे मार्ग या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण करतोय. काल या ठिकाणी राज ठाकरे म्हणत होते मराठवाड्याचं वाळवंट झालं. खरंय, पण माझा सवाल आहे, या मराठवाड्याचं वाळवंट कोणाच्या काळामध्ये झालं? जरा उत्तर द्या अशोकराव, जरा उत्तर द्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मराठवाड्याचं वाळवंट करण्याचं पाप कोणाचं आहे? मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी हे पळवून नेणारं कोण आहे? पण हे सरकार आल्यानंतर आम्ही सांगितलं, खबरदार, मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी हे मराठवाड्याला परत करावं लागेल आणि ते पाणी 60 TMC पाणी आणण्याचं काम आम्ही केलं. या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचं काम आम्ही केलं. आणि एवढंच नाही तर बंधू भगिनींनो, या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता या सरकारनं नदी जोड प्रकल्पातनं 50 TMC पाणी जे समुद्राला वाहून जातं ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं ठरवलं. आणि त्यातनं 25,000 कोटी रुपयांचा प्रकल्प मोदीजींच्या माध्यमातून, नितीनजींच्या माध्यमातून आम्ही मंजूर करतोय. आणि या ठिकाणी या मराठवाड्याला कायम दुष्काळात मुक्त करतोय. एवढंच नाही तर या मराठवाड्यामध्ये मी बबनराव लोणीकरांचं अभिनंदन करेन. त्यांनी मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव तयार केला. देशातली पहिली इंटिग्रेटेड ग्रीड असेल, ज्या ग्रीडमध्ये या मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी, सिंचनाचं पाणी, उद्योगाचं पाणी हे सगळं पाणी पाईपच्या माध्यमातून जाईल. आणि या मराठवाड्यातले सगळे धरणं हे आम्ही त्या ठिकाणी जोडणार आहोत. आणि हे जोडल्यानंतर आता अनेक वेळा आपण पाहतो मराठवाड्यातल्या एखाद्या धरणाचं पाणी हे धरण भरून तेलंगणाकडे वाहून जातं आणि दुसरीकडे मात्र धरण पूर्ण असतं. आता कुठल्याही धरणातून कुठेही पाणी पाठवता येईल, कोणाच्या हिस्स्याचं पाणी नाही, पण वाहून जाणारं पाणी मात्र मराठवाड्यातल्या दुसऱ्या जिल्ह्याला आपला देता येईल. आणि या संपूर्ण ग्रीडच्या माध्यमातून या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपल्या मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतोय. अरे तुम्ही केवळ भाषण करू शकता, आम्ही विकास करणारे लोक आहोत, आम्ही लोकांच्या सुखदुःखात राहणारे लोक आहोत. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे इतके वर्ष अशोकरावांकडे सत्ता होती, अरे सत्तेचा उपयोग समाजाकरता केला असता तर आज भोकरची अवस्था अशी राहिली नसती, या नांदेड जिल्ह्याची अवस्था अशी राहिली नसती. पण तुम्ही उपयोग केवळ स्वतःकरता केला, स्वतःच्या परिवाराकरता केला आणि म्हणून आज ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे. बंधू भगिनींनो, मला विश्वास आहे प्रताप पाटील चिखलीकरांसारखा एक जमिनीवरचा कार्यकर्ता आम्ही मैदानात उतरवलाय. प्रताप पाटील हा सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्याच्या सुखदुःखात राहणारा कार्यकर्ता आहे, त्याच्याकरता संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मला विश्वास आहे नांदेडची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक केवळ या ठिकाणी विकासाची नाही आहे, ही केवळ गरिबी हटावची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे, ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे. हा देश सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहू शकणार आहे. बंधू भगिनींनो, काय अवस्था आहे मी तुम्हाला विचारतो. 2008 साल आठवा. 2008 साली मुंबईमध्ये पाकिस्तानी आतंकवादी शिरले, उभ्या मुंबईत धुमाकूळ घातला, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं तेव्हाच्या सरकारनं? दिल्लीतही काँग्रेसचं सरकार, मुंबईतही काँग्रेसचं सरकार. काय केलं सरकारनं? तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग पाकिस्तानचा तीव्र निषेध केला,
मग युनायटेड नेशन मध्ये गेले, भाषण केलं, बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडून खंडूला मारायचं आणि खंडून बापाकडे जायचं आणि म्हणायचं बापू बापू बंडू मला मारतो, तुम्ही त्याला रागवा. अरे 125 कोटी लोकांचा हा भारत देश, पण या देशाच्या प्रमुखात ही हिंमत नव्हती की उभं राहून सांगेल पाकिस्तान खबरदार, जर या ठिकाणी माझ्याकडे बॉम्बस्फोट कराल तर तुमच्याकडे घुसून मी आतंकवाद्यांना मारेन. हे सांगण्याची ताकद या देशामध्ये नव्हती. पण 2016 साली या देशामध्ये उडीमध्ये आतंकवाद्यांनी घुसून आमच्या सैनिकांना शहीद केलं. बंधू भगिनींनो, आमचे सैनिक शहीद झाले. मोदीजींनी सैन्याला बोलवलं आणि सैन्याला सांगितलं, अरे आपल्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे या पाकड्यांना समजलाच पाहिजे. या ठिकाणी जा, तुम्ही बदला घ्या. आणि या भारताची जाबाज सेना पाकिस्तान मध्ये गेली, सर्जिकल स्ट्राईक केले, तिथे आतंकवाद्याचे अड्डे नष्ट करून टाकले आणि आमची जाबाज सेना या ठिकाणी परत आली. आमच्या एका सैनिकाला खरचटलं देखील नाही. बंधू भगिनींनो, ही ताकद आमच्या सेनेत नेहमीच होती. जेव्हा जेव्हा देशावर हल्ला व्हायचा तेव्हा तेव्हा आमचे सैनिक म्हणायचे परवानगी द्या, पण आमच्या देशाचं नेतृत्व म्हणायचं थांबा, आम्ही चर्चा करतोय. ते बॉम्ब फोडायचे आणि हे चर्चा करायचे, ही अवस्था होती. पण हे नरेंद्र मोदी होते, यांनी सांगितलं सेनेला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, काळजी करू नका, मी जबाबदारी घेईन. आणि आमच्या सेनेनं भारताची ताकद काय दाखवून दिलं. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगामध्ये केवळ 2 देश होते, अमेरिका आणि इस्रायल. या 2 देशाबद्दल असं बोललं जायचं, यांच्या सैनिकाला कोणी मारलं हे देश त्या देशामध्ये घुसून आतंकवाद्यांना मारतात. आता त्याच्यामध्ये 3रा देश जुळला, त्या देशाचं नाव आहे भारत. भारत आणि भारत. बंधू भगिनींनो, हे पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे. ही कुत्र्याची शेपटी वाकडीच्या वाकडी. या वाकड्या शेपटीनं पुन्हा एकदा पुलवामा मध्ये त्या ठिकाणी जाऊन आमच्या 40 पेक्षा जास्त सीआरपीएफच्या जवानांना शहीद केलं. मोदीजींनी सैन्य प्रमुखांना सांगितलं, आमच्या जवानांच्या रक्ताचा बदला घेतला पाहिजे. एक एक जवान आणि त्याच्या रक्ताचा थेंब थेंब याचं उत्तरदायित्व आपल्याला स्वीकारावं लागेल. या पाकड्यांना, या आतंकवाद्यांना सोडू नका. ज्यांनी माझ्या सैनिकांना, जवानांना मारलं त्यांना त्यांची जागा दाखवा. आणि बंधू भगिनींनो, या भारताची सेना इतकी जाबाज सेना आहे. ही सेना थकत नाही, ही रुकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही अशी सेना. या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे हे नष्ट करून टाकले. बंधू भगिनींनो, आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट झाले. नष्ट झाल्यानंतर आमच्या सेना प्रमुखांनी सांगितलं, होय आम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केले. पण या देशामध्ये आणि या जगामध्ये सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. अमेरिका म्हणाली होय अड्डे नष्ट झाले, चीन म्हणाली नष्ट झाले, रशिया म्हणाली नष्ट झाले. पण 2 लोक असे होते की जे प्रश्न विचारत होते, खरोखर झाले का, पुरावा काय. एक होतं पाकिस्तान, कारण त्याचा उघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही अशी अवस्था पाकिस्तानची होती. आणि दुसरं होतं काँग्रेस पार्टी, जी काँग्रेस पार्टी आमच्या सैन्याला विचारत होती पुरावा काय, पुरावा काय. मी म्हटलं अरे आम्हाला आधी माहिती असतं, जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत एक काँग्रेसचा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सेनेचं शौर्य काय आहे. पण बंधू भगिनींनो, मला आश्चर्य वाटतं, आज आमच्या सेनेच्या शौर्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज ठाकरे त्या दिवशी म्हणाले, एक कुठला तरी कागद काढला आणि कागद काढून म्हणाले, या हल्ल्याच्या आधी अजित डोवाल पाकिस्तानच्या एका सैन्य प्रमुखाला भेटले होते. आम्हाला वाटलं असं कसं झालं, म्हणून आम्ही देखील तो कागद काढला. पेपर मधली बातमी होती 2017 सालची, हमला झाला 2019 सालामध्ये, 17 सालची बातमी दाखवली. मग एक दिवस त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की या ठिकाणी हे जे काही सांगतायत हे चुकीचं आहे, F-16 पाडलं. हा बघा माझ्याकडे एक रिपोर्ट आहे, F-16 पडलंच नाही, हे अमेरिकेने सांगितलंय. बंधू भगिनींनो, पुन्हा आम्ही पाहिलं, एका पेपरचं कात्रण होतं
दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या पेंटागॉनने सांगितलं आम्ही असं म्हटलेलंच नाहीये, F-16 पडलेलं आहे, हे पडलं नाही असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही. हे आता काँग्रेस आणि काँग्रेसने ज्यांना किरायाने घेतले ते लोक आमच्या सैन्याच्या शौर्यावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. प्रश्नचिन्ह. माझा सवाल आहे, याची मदत कोणाला होते? हे ज्यावेळेस आमच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, याचा फायदा केवळ आणि केवळ पाकिस्तानला होतो, या देशविरोधी शक्तींना होतो. बंधू भगिनींनो, पण ह्यांची अवस्था काय आहे? मतांकरता इतके लाचार झाले आहेत की तुम्ही जर या ठिकाणी काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ते काय म्हणतात? आमचं सरकार जर निवडून आलं तर या ठिकाणी आम्ही काय करू? काश्मीर मधनं सैन्य कमी करू. आमचं सरकार आलं तर काश्मीर मधनं सैन्य कमी करू आणि काश्मीर मधले सैन्याचे अधिकार कमी करू. काय अधिकार आहे काश्मीरमध्ये सैन्याला? दोनच अधिकार आहे काश्मीरमध्ये सैन्याला. पहिला अधिकार आहे, एखादा पाकिस्तानी आतंकवादी घुसला तर तिथेच त्याला गोळी मारून टाकण्याचा अधिकार आहे. आणि दुसरा अधिकार आमच्या सैन्याला आहे, पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सैन्यावर जे लोक गोटमार करतात त्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार हा आमच्या सैन्याला आहे. आणि काँग्रेस पार्टी म्हणते हा सैन्याचा अधिकार आम्ही काढून टाकू. मी तुम्हाला सवाल विचारतो, उद्या ज्यावेळी आमचा एक जवान त्या ठिकाणी सीमेवर शहीद होईल, त्याच्या छातीला गोळ्या लागतील, त्याचा पार्थिव घेऊन त्याच्या घरी आम्ही जाऊ, त्यावेळेस त्याची पत्नी, त्याची आई आम्हाला विचारेल की हा आमचा जवान कशा प्रकारे मेला. त्यावेळेस काय आम्ही त्यांना सांगू की तुझ्या या घरच्या पोराला जे अधिकार होते गोळ्या मारण्याचे ते काँग्रेस पार्टीने काढून टाकले आणि त्याला सांगितलं तुला छातीवर गोळी झेलावी लागेल पण तुला गोळी मारता येणार नाही आणि म्हणून हा शहीद झाला. हे उत्तर आपल्याला द्यावं लागेल. बंधू भगिनींनो, हे इतके लाचार झाले आहेत. यांनी दुसरा निर्णय काय केलाय? यांनी सांगितलं आमचं सरकार जर आलं तर आम्ही कलम 124A काढून टाकू. 124A कलम काय माहिती आहे? 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा. देशद्रोहाच्या गुन्ह्याचं कलम आम्ही काढून टाकू. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर त्याला 124A मध्ये 10 वर्ष जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने सांगितलं मला भारताचा तिरंगा झेंडा मान्य नाही आहे, 124A खाली त्याला जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी जे आपल्या देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारतात त्यांच्यावर 124A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येतो. आणि आता काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही 124A काढून टाकू. ते नादान लोक ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये नारे लावले भारत तेरे तुकडे हो गए 50, पाकिस्तान जिंदाबाद, त्यांना पोलिसांनी 124A लावून जेलमध्ये टाकलं तर काँग्रेसला इतकं दुःख होत आहे. ते म्हणतात 124A काढून टाकू. बंधू भगिनींनो, या देशामध्ये या देशाच्या विरुद्ध कारवाई करा, देशाविरोधी आंदोलन करा, देशाविरोधी या ठिकाणी घोषणा द्या. आता यापुढे तुमचं स्वागत होणार आहे कारण 124A काँग्रेस काढून टाकणार आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक महत्वाची आहे. अरे एखादे प्रताप पाटील निवडून आले काय, नाही निवडून आले काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि नाही राहिला काय, हा देश राहिला तर तुम्ही आणि आम्ही राहू. ही देशाची निवडणूक आहे, या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. ही काँग्रेस पार्टी जर या देशाला अशा प्रकारे गहाण टाकायला तयार असेल तर या देशाच्या जनतेला माझी अपील आहे, तुम्ही ज्यावेळी प्रताप पाटील चिखलीकरांच्या कमळाचं चिन्ह दाबाल थेट मोदींना मत मिळेल आणि तुमच्या मताच्या जोरावर नरेंद्र मोदी एका हातात भारताचा तिरंगा झेंडा, दुसऱ्या हातात भारताचं संविधान घेऊन या ठिकाणी या देशाला एक सुरक्षित देश, एक मजबूत देश, एक विकसित देश तयार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, प्रताप पाटलांना एवढ्या बहुमतानं निवडून पाठवा की देशाचा विरोधी विचार करणाऱ्यांना मदत करणारी ही काँग्रेस डिपॉझिट जप्त करून घरी बसवा. एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.